ज्या घरामध्ये बाहेरून सुख विकत आणावं लागतं घरात, त्या घरात जगण्याचा आनंद घेता येत नाही. ज्या घरामध्ये बायकोला पिकनिकला नेलं तरच नीट राहते, चित्रपटाला नेलं तरच नीट राहते, शॉपिंगला नेलं तरच नीट राहते, हा विकत आणलेला आनंद आहे. हे विकत आणलेलं सुख आहे. काय या विकत आणलेल्या सुखाला करतो? शहरामध्ये जा लाखवासियांनो, पुणे मुंबई मेट्रो शहरामधली आजची परिस्थिती आहे. विकत आणावं लागतं सुख, विकत. सोपं नाही ते. नाही पिकनिकला नेलं तर चांगली राहत नाही ती घरात. चार भिंतीच्या आतलं सुख माणसाला बाहेर नेऊन विकत आणावं लागतं. अरे आपण नशिबवान माणसं आहे, आपल्या घरात सुख बाहेर नाही, घरात जन्माला येतो. पंढरपूरची वारी आल्यावर नवराचा पडलेला चेहरा पाहिला की आपली बायको म्हणते, मालक पंढरीला जात नाही का? अगं जायचंय पण पैसे नाही ग. ती म्हणते, माझे घ्या, माझ्या जवळचे तुमच्याकडे आल्यावर द्या, पण तुमच्या वडिलांची वारी पडू देऊ नका. तुमची पंढरीची वारीच आपल्या घरात सुख जन्माला घालते. जवळचे पैसे देऊन नवऱ्याला पंढरपूरला पाठवणार आणि घरातून नवऱ्याला फिरायला नेणारी, सुख विकत आणायला. बरेच माणसं हारले. कीर्तनात बसलेल्या महिलांना माझी प्रार्थना आहे, तुमचा नंबर जिंकवणाऱ्याच्या यादीत असला पाहिजे एवढी अपेक्षा करा. निदान सगळ्या नांदायला आलेल्या सुना, तरुण मुली, त्यांना माझी प्रार्थना आहे, मी तुमच्या भावासारखं आहे. आपल्यामुळे आपलं कुटुंब हारू नये. लग्न हा जुगारच आहे महाराज. विवाह म्हणजे जुगार. कोणी कोणी त्या जुगारात हारतं तर कोणी कोणी त्या जुगारात जिंकतं. ते काही सांगता येत नाही तुम्हाला. जिला नांदायला आणायचंय तिचा काही स्वभाव माहिती असतो का? ज्याच्या बरोबर नांदायचंय त्याचा काही इतिहास माहिती असतो का आपल्याला? काही नाही. लग्न हा जुगार आहे. जुगार कोणताही असो, त्यात माणसं जास्त हारणारे दिसता की जिंकणारे हो? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? मोकळ्या अंतःकरणानं बोला, जरा संवादात कीर्तन करूया वेळेच्या मर्यादेत. जुगार कोणताही असो, माणसं हारलेली जास्त दिसता की जिंकलेले. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का मी हारलोय? तसं म्हणाल तर घरी जाऊन तुमची वेळ काही चांगली नाहीये बरं का, असं समजा. ना कीर्तनात बसलेल्यांचं जिंकलो असं म्हणायचं धाडस आहे, ना कीर्तनात बसलेल्याचं हारलो असं म्हणायचं धाडस आहे. जाऊ द्या तुमची माझी उदाहरणं. रामायणामध्ये एकाच घरात एकाला विवाहाचा जुगार जिंकता आलं तर एकाला विवाहाचा जुगार हारावं लागलं. प्रभू रामचंद्राचे वडील राजा दशरथ घरात राजवाड्यात असून सुद्धा रडत होते. लग्नाचा जुगार हारले, बायकोनं राजवाड्यात रडवलं. पण त्याच प्रभू रामचंद्राची पत्नी तुमची माझी मैया जानकी माई, अरे एकीनं नवऱ्याला राजवाड्यात रडवलं आणि दुसरीनं वनात नवऱ्याला हसवलं. सासू रडवते, सून हसवते. एकाच छताखाली जीवन जगणारी दोन जोडपे, पण एक नवऱ्याला जिंकवते आणि एक नवऱ्याला हारवते. माणसं म्हणतात गावात, माणूस फार सज्जन आहे होतो, पण काय करीन तो बी बिचारा. तो हारला तो. बरेच माणसं हारले. कुठं मनाचा प्रवास करावा? बरं, प्रवास केल्याशिवाय तो सफलही होत नाही. आताच्या काळात क्षणभर मन वळवायला काही फार कष्ट करावे लागत नाही महाराज. सहज मन वळतं, सहज. मी कायम देतो एक उदाहरण, प्रल्हाद बुवांचं उदाहरण आहे, ते द्यायची नेहमी. त्यांनी सांगितलेलं उदाहरण आहे. ते म्हटले, इथून लाख मधला एक माणूस मुक्ताई नगरला निघाला. या सीटवर तो बसला, त्याचा प्रवास चालू झाला. पुढच्या स्टॉपला एसटी थांबली आणि त्या एसटीत एक बाई चढली. तिनं आपलं छोटंसं पोरग आणलं होतं. ते पोरग तिनं या सीटवर बसलं. इकडच्या बाजूला माणूस आहे पलीकडच्या सीटवर, आणि इकडून ती बाई बसली. प्रवास चालू झाला. 2 तासाचा प्रवास चालू झाल्यानंतर, 2 तासाचा प्रवास पूर्ण झाल्यानंतर या बाईनं पिशवीतून दही, धपाटे हे सगळं बनवून आणले होतं. सकाळी सकाळी आपण प्रवासाला जातो त्यावेळेला गोड पुऱ्या तरी चपात्या बनवून घेतो, ज्यात साखर घालून की त्या खराब होणार नाही बाबा, दसम्या ज्याला आपण म्हणतो, आहे की नाही. तिला लांबचा पल्ला गाठायचा होता, तिनं धपाटे बनवून घेतले होते.
आणि चटणी होती, पापड होते, काय आचार होता, लोणचं. चोष्य नावाचा पदार्थ आपण खातो की नाही, चोष्य पदार्थ येतो जेवणामध्ये. लोणचं या दिवसाचं जास्त खाता माणसं, आणि खाल्लंही पाहिजे. ऋतूप्रमाणे माणसाचा आहार असला पाहिजे. आता काय खाणंही कीर्तनकारांनी पण तुकोबारांनी सांगितलंय, युक्त आहार विहार. चांगलं खा, थोडं खा पण चांगलं खा. उन्हाळ्याच्या दिवसात माणसानं एक भाकरीचा तुमचा जर आहार असेल तर एक भाकरीच्या जागेवर 3 चपाती 3 चतकोरच भाकरी खावी. त्या राहिलेल्या 1 चतकोर भाकरीच्या जागेत लिक्विड घ्यावं. लिक्विड म्हणजे नाही, ज्यूस, ताक, लिंबू सरबत असं काहीतरी घ्यावं, त्याला लिक्विड म्हणतात बरं का. त्याने आपला आजीवन आपला आहार व्यवस्थित राहतो. उन्हाळ्यात अति नाही. मी एका माणसाला त्याने 1 भाकरी खाल्ली आणि 1 भाकरी खाल्ल्यावर पाणी पिला. आता जेवण असं सांगतं, जेवणाचं स्वतंत्र शास्त्र आहे. भोजन मध्ये तू अमृतम भोजनंते विषमवारी. जेवणामध्ये मध्ये 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 माणसानं पाणी प्यावं. जेवण झाल्या झाल्या लगेच पाणी पिऊ नये, मध्ये मध्ये प्यावं. माझ्या समोर एका माणसानं, मी हे सांगणं सोडून दिलं बरं का, काहून उदाहरण सांगतो तुम्हाला. माझ्या समोर एकाने 1 भाकरीचा काला मोडला आमटीत. 1 भाकरी जेवला आणि 1 भाकरी जेवून 1 तांब्या पाणी प्याला. म्हटलं भाऊ, एवढं पाणी पिणं चांगलं नाही, हे पाणी मधात पाहिजे. तो म्हणे 1 भाकर आणा आपल्याला अजून. त्यानं डबल एका भाकरीचा काला मोडला. तो म्हणे महाराज, 1 भाकर अगोदरची आणि 1 भाकर आताची. कसा घातला तांब्या मधात. म्हटलं तुझ्या तांब्यानं मा तांब्या सांगणं सोडून दिलं मी ना, आता मी सांगणार नाही डबल. भोजन मध्ये तू अमृतम, कोणाला सांगता होय. जेवणाचा प्रकार सांगता काय काय घरी जेव्हा. आता आम्ही जेवलो मग अशी बरोबर जे लागतं ते उन्हाळ्याला कैरीचं त्यांनी हे बनवलेलं. नाही तर आमच्या 5वीला पूजेला ते वरण, मरण आलं वरण खाऊन. कोण झालं काय ते वरण. बरं धोरण नाही ते वरणाला, कोणत्याही भागात जाऊ वेगळंच वरण. मी तर एका ठिकाणी पंक्तीवर बसलो, ते केळीचे पानं, 4थ्या पानावर वरण वाढणं चालू. तो खालून तांड मा पानावर आला. त्याला म्हटलं पुढे येऊ नको आता, तडीच टाक थोडं जादा. येऊन राहिलं तर मी घेतो माझा भात भिजून. त्या काय वरण, मरण आहे ते वरण खाऊन तुमच्या हातचं. जेवणामध्ये पेय, लेय, चोष्य प्रकार आहे की नाही. ताक हा पेय प्रकार आहे. ताक या दिवसाचं खूप पिलं पाहिजे. चोष्य प्रकार आहे. 2 भाज्या असल्या समजा बनवलेल्या. तुमचं नाव काय हो? भागवत, चांगलं नाव आहे. काय तुमचं लग्न झालंय का? मी कामाचे नाही आमच्या मध्ये. तुमचं लग्न झालंय का? इथं काय ब्रह्मचार्यांचं लय प्रमाण आहे. अरे का हो, मी झाले तुमचं मेला गाडा माणूस आता बा. 3 गिर रॉंग नंबर लागले माझे. आता एवढ्यातलं बोट वर करा बा, कोणाचं होईल असेल तर. म्हणजे मग तुमचं झालंय. काय नाव भाऊ? सुनील. वा सुनील, चांगलं आहे. तुम्हाला कोणती भाजी आवडते सुनील भाऊ? हा, वरणच आवडते तुम्हाला? अख्खं मरण सांगून राहिलं मी 15 मिनिटं झाली तरी तुम्हाला वरण. भाजी कोणती आवडते तुम्हाला? वरण म्हणजे भाजी नाही ना. हा, भेंडी. भेंडीची भाजी आवडते. आता आली गाडी रोडा. भेंडी तुम्हाला ताईनं बनवलेली आवडते की आईनं बनवलेली आवडते? हा, हुशार माणूस आहे बरं का. त्यांना वाटलं हा विचारून जायचा आणि खेळ आपला व्हायचा घरी. तुम्हाला भेंडीची भाजी आवडते, पण चांगली भाजी. म्हणजे तुमची भाजी इथं सांगण्यासारखी आहे बुवा. मी एका जणाला विचारलं तुम्हाला कोणती भाजी आवडते, तो म्हणते इथं सांगण्यासारखी नाही. बरं म्हटलं बाबा सांगू नको बाबा. समजा भेंडीची भाजी तुम्हाला आवडते आणि मला शेवग्याच्या शेंगा आवडतात. 2 भाज्या बनवलेल्या आहे. त्या 2 भाज्या, एक घास शेवग्याच्या शेंगायचा खाल्ला की लगेच भेंडी खाता येते का? खाता नाही येत. भेंडीची चव वेगळी आहे आणि शेवग्याच्या शेंगाची चव वेगळी आहे. म्हणून जिभेला दोन्ही भाज्यांची चव कळावी याकरता आपल्या पूर्वजांनी आपल्या ताटात लोणचं घातलं. येड्या गुडाला, गाळवाला गुळाची काय चव, कसं कसं खाऊ नको. भेंडीची भाजी खाल्ल्यावर मोरच्या लोणच्याकडं नाही,
ती लोणच्याची फोड उचल, जिबेला लाव, असं खाऊन घेऊ नको, नाही तर लोणचं एका महिन्यात 2-3 क्विंटलचं टाका लागेल आपल्याला. नुसतं जिबेला लाव, त्याला चोष म्हटलं. ते जिबेला लोणचं लागलं की तुझी जीभ फ्रेश होईल भेंडीची भाजी खाऊन, आणि मग लगेच तू शेवगाच्या शेंगा खायला तयार होशील. एकदम लगेच हे खाल्लं आणि ते खाल्लं तसं नाही, चोष प्रकार. तसं जुन्या महिला डबे बनवून घेत असताना फार चांगलं घ्यायचं. चला, ती म्हणे बाळू तू जेवण करून घे, मी तुझ्याकरता डबा आणलाय. क्षणभर वळवलेलं मन, काय लागतं मनाचा प्रवास करायला सांगतोय आपल्याला. थोडा विस्तार झाला. चला, बरोबर होतं आपलं 12:30 पर्यंत आपल्याला वेळ आहे. 9:45 होऊन राहिले, म्हणजे 9:35 झाले. किती टाइम आहे अजून? तर ती आई म्हणे बाळा तू जेवण करून घे. सोनू अरे जेव बाबा. तर म्हटलं आई मला तू आग्रह करू नको, माझी इच्छा नाही. सोन्या जेवणार आहे. नाही मला नको. अरे सोन्या खाऊन घे काहीतरी. नाही म्हटले मला नकोच. का ना रे बाबा मला नकोच. बाई आहे ती, आई आहे शेवटी. तिनं पलीकडच्या एसटीत बसलेल्या माणसाकडे बोर्ड दाखवलं आणि त्याच्याकडे पाहून म्हणते सोन्या जेवण करतो का? देऊ ते डबा काकांना. रागात पहाट उठली मी 5 वाजेला आणि तू आपला जेवत नाही म्हणतो. अरे तुझ्याकरता बनवण्याला मी काय एकटे खाऊ का डबा? पुन्हा तिथं गेल्यावर म्हणशील मला भूक लागली. बाहेरचं खाऊन तब्येत बिघडायची का तुला? खाऊन घे, तुला माझी शपथ आहे. तू खाल्लं नाही तर मी त्या डबाचा डबा काकांना देऊन टाकेल. देऊ का काकाला? देऊ का काकाला? सांग खातो का? देऊ काकाला? काका म्हणत बाई तुमचा जो काय असला तो लवकर निर्णय घ्या बुवा, कारण तुमच्या शिऱ्याच्या नादात आणि तुमच्या या धपाट्याच्या नादात मी 3 गाव पुढे आलो होता. मायगाव मागे गेलं तरी देऊ का काकाले? देता कधी? आता विनोद ऐकून हसलात ना तुम्ही. आता उदाहरण ऐक, आता भाव ऐका त्याचा. तो एसटीत बसलेला माणूस म्हणजे एकटा लाखचा नाही, तुम्ही मी सगळे जीव. तो निघाला मुक्ताईनगरला आणि ती बाई निघाली मुक्ताईनगरला. पण ती फक्त जाताना एसटीत दिसते, कुठं जाते तिला जाण्याचा पत्ता नाहीये. याला कंडक्टर रुपी संतांनी तिकीट दिलं, जा मुक्ताईनगरला, जो करील याची यात्रा तो तारील ही सकळ गोत्रा, सकळ ही कुडे पवित्रा. जा या गावला जा, हे संत तीर्थ आहे. श्री क्षेत्र मुक्ताईनगर आहे. महाराष्ट्रातल्या 4 धामांपैकी एक धाम आहे. एक धाम त्र्यंबक आहे, एक धाम आळंदी आहे, 3रं धाम सासवड आहे आणि 4थं धाम मुक्ताईनगर आहे, जिथं विजेच्या कडकडाटासह कडाडली विज निरंजनी जेव्हा, कडाडली विज निरंजनी जेव्हा, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली, मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. तापीची येतिरी, तापीच्या तटाकावरच्या गावाचा तुला सुख मिळेल. तापीची येतिरी महत ग्राम थोर, असे सोमेश्वर पुरातन, असे सोमेश्वर पुरातन शिवालय आपल्या राज्यामध्ये सापडतात. आता हे आपलं अत्यंत पुरातन स्थान आहे. काय प्रसन्नता आहे ते खाली उतरल्यावर दर्शन. तसं मुक्ताईनगरला असे सोमेश्वर पुरातन, जो हतनूर धरणाचा प्रकल्प झालेला आहे. आता ते मंदिर दिसत नाही आपल्याला, आपल्याला अनुभूतीला प्रतीतीला येत नाही बघते बाबा, त्याबद्दल विस्तारानं बोलायचे. पण आई साहेबांचं समाधीस्थळ मुक्ताईनगरला आहे आणि
आईसाहेबांनी विजेच्या कडकटाटासह तिथं आपली क्रांती केलेली, गुप्त होऊन ते संत तीर्थ तयार केलेलं आहे. आता तिकीट देणाऱ्याने सांगितलं जा या मुक्ताईनगरला, तो निघालाय, सुरळीत प्रवास चाललाय, काही चूक नाही त्याची. पण प्रवास करता 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 त्याचं लक्ष या बाईकडे गेलं. बाई म्हणजे माया, हा प्रपंच. ती म्हणते खातो का देऊ काकाला, देऊ काकाला. त्या बाईकडे बघून तिच्या जेवणाच्या डब्याची अपेक्षा करून हा 3 गाव पुढे आला. ते 3 गाव म्हणजे अहंता, ममता आणि वासना. मानवी जीवनात अहंतेपोटी, ममतेपोटी आणि वासनेपोटी केलेला प्रवास कोण्याही जीवाला देवाच्या गावात नेत नाही. त्यावेळेला एकच गाव शिल्लक राहतं, ते म्हणजे काळाचं. आणि तिथं गेल्यावर म्हणावं लागतं सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण. हा हिंडता शब्द मला महत्वाचा आहे. शरीर जागेवर जरी असलं, शरीर बसलेलं सीटवर जरी असलं, तरी हिंडत मात्र डब्याकडे गेलं. वासनेचं गाव गेलं, ममतेचं गेलं, अहंतेचं गेलं, आणि आता काळाचं गाव आलं. मनाचा प्रवास करता 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 कधी काळाचं गाव आलं पता सुद्धा लागला नाही. तुकोबारे म्हटले अशी चांगल्या चांगल्यांची मुक्काम गेली, तुझा मुक्काम अजून यायचा आहे बाबा. मंडपात बसलेल्यांचा, सांगणाऱ्याचा, उभं राहणाऱ्यांचा अजून तरी मुक्काम यायचा आहे. तू जर आता बळकट झाला आणि तुझ्या मनाचा वाटप होत असलेला, चालू असलेला प्रवास थांबवला तर यश तुझ्या पदरात यायला फार वेळ लागणार नाही. काय होऊ शकतो महाराज जर आम्ही प्रवास थांबवलाच नाही तर? चांगल्या चांगल्यांचा सत्यानाश झाला, तुझा होईल यात काय नवल आहे? एखादं उदाहरण, प्रसिद्ध उदाहरण आहे महाभारतातलं, फार प्रसिद्ध आहे. पांडव अज्ञातवासात होते. घनदाट अरण्यातून, जंगलातून पांडवांचा प्रवास चाललेला आहे. आणि त्या प्रवासाच्या दरम्यान भीमाच्या नजरेला एक जांभळाचं झाड दिसलं दुरून. त्यानं ते जांभळाचं झाड पाहिलं, प्रसन्न झाला. तो म्हणे खूप चांगलं जांभळाचं झाड आहे. दुरून त्या जांभळाच्या झाडावर एक जांभूळ दिसलं त्याला. सरा 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 वरती चढला आणि ते जांभूळ भीमानं तोडलं. पण तोडल्यावर मनात विचार आला, आपल्या बायकोला, आपल्या भावंडांना जांभळं नेली पाहिजे आपण, एकटं खाऊ नये. एकटं खाणं हा अप्पलपोट्याचा काम आहे, अप्पलपोट्याचा स्वभाव आहे. अहो काय थोडं असेल आपल्याकडं, आणि आपल्या बरोबर जर कोणी असेल तर त्या घासातला घास शेजाऱ्याला दिला पाहिजे. भली तो सोन्याचा असू द्या, पण दुसऱ्याला द्या. एकमेका देऊ मुखी हे शिकवणारा संप्रदाय आपल्याला. आपण अप्पलपोट्या संप्रदायाची माणसं नाही महाराज. एका चपातीची भूक असून अर्धी चपाती खाऊन दुसऱ्याच्या ताटात अर्धी चपाती वाढणं ही विकृती नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जोपासली पाहिजे. निदान कोणाच्या ताटात अन्न पोहोचलं तर आपल्याला त्याचं एक आगळं वेगळं समाधान वाटेल. मला असं वाटतं हा विचार लवकर आपल्या मनात येत नाही, घरातल्या महिलाही कळू देत नाही. आपणही सगळे एकत्रित कुटुंब पद्धतीत राहतो. चपात्या जेवता जेवता कधी याचा विचार जेवणाऱ्या कोणत्याच माणसाने जगातल्या राज्यातल्या केला नाही की आपल्या बायको करता याच्यातली काही उरलेली आहे की नाही. एखादी भाजी चांगली झाल्यावर ते खाताना आपण जिनं बनवली तिचा कधी विचार करत नाही, तुला आहे काय, कधी नाही महाराज. अहो नवऱ्याला आवडल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरचं खातानाचं समाधान पाहिलं की पातेलं घासून द्यावं लागलं तरी चालेल खरडून, पण ती चपाती त्या भाजीचा थोडासा कण सुद्धा, चिटकलेली सुद्धा त्या पातेल्यात राहू देत नाही. इतका जीव आहे तिच्या आपल्यात. पण ही विकृती आहे. घरातली सगळी माणसं हा घास खातायत का? ज्या घरामध्ये दोघं भावंड जेवण सोबत करताय, आई खुर्चीवर बसलेली आणि वाड्याला दोन्ही सुना येत आहेत, आणि बाप हरिपाठावरून घरी आल्यानंतर नित्यनेमाची ज्ञानेश्वरी वाचून पोरांचं जेवण झालं की निवांत जेवायला बसू याची वाट पाहतोय. जगातलं सगळ्यात सुखी घर आहे ती सगळ्यात सुखी घराची व्याख्याच ही आहे. आनंदच आहे सुखी कुटुंबाचा. भीमाला होते ते संस्कार, माझ्या भावंडांना दिलं पाहिजे. पुन्हा झाडाकडे पाहिलं, पण त्याला एकच फळ होतं आणि फळं नव्हती त्या झाडाला. त्याला वाईट वाटलं, एवढं मोठं झाड आणि एकच फळ, हे कसं शक्य आहे? खाली उतरला, महान साधू तपश्चर्याला बसलेले होते समोर. गेला आणि त्या बाबाचे पाय धरले. बाबा मला भूक लागली नाही पण इच्छा झाली जांभूळ खायची.
भूक म्हणून नाही, पण इच्छा म्हणून खातोय. पण मी या झाडाचं जांभूळ तोडलं, पण माझ्या बायकोला माझ्या भावंडांना मला जांभळं न्यायची हो. ते साधू महात्मे हसायला लागले. भीमा असू दे, आता काय झालं बाबा? अरे या झाडाला अगोदर फळच येत नव्हतं भल्या माणसा. त्या झाडाला फळ यावं म्हणून मी तपश्चर्येला बसलो. पण आता कुठं माझ्या तपश्चर्येनं त्या झाडाला फळ लागलं. माझ्या शिष्याने सांगितलं बाबा फळ आलं, आता मी द्वादशीचं पारणं, द्वादशीचा उपवास, ते जांभळाचं फळ खाऊन सोडणार होतो. नेमकं ते तू फळ तोडलं. आता काय खाऊ मी? पण असू दे, माझ्या नशिबात नसेल. त्याला वाईट वाटलं. महाराज हे तर चूकच झाली मनेकडे. आता फळ तोडणं सोपं आहे, चिटकवणं सोपं आहे हो. घटस्फोट घेणं सोपं आहे. यजुर्वेंद्र चहलचा बी झाला परवा 5 कोटी देऊन. पण आता त्याच्याकरता डबल पोरगी पाहून देणं आणि त्याचं जोडून आणणं सोपं आहे का? ते फार कठीण आहे. पण तो म्हटलं मला चिटकवायचंय फळ. भीम म्हटला अरे पण सोपं नाही, काय करावं लागेल? तुझं आतापर्यंतचं झालेलं सगळं पुण्य जर तू दान करायला तयार असला तर फळ झाडाला चिटकू शकते. मी तयार आहे. फळ जमिनीवर ठेवलं आणि संकल्प सोडला. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आमचा संकल्प सिद्धीला गेला पाहिजे, पूर्णतेला गेला पाहिजे. हे फळ झाडाला चिटकलं पाहिजे. असारे संसारे विषय विषसंगा कुलधिया क्षणार्धन क्षेमार्धम पिपत शुकगाथा तुलसुदाम. या असार सागरामध्ये साधूची सेवा करण्याकरता जर पुण्य माझं कामाला येत असेल तर भीम तयार आहे. क्षणभर वळवलेलं मन काय प्रताप करतं एवढं उदाहरण आहे का? पहिलं चरण महाराजांना म्हणायला होतो, एवढं उदाहरण सांगितलं की तुम्हालाही सहज अभंग कळेल, इतकं गोड उदाहरण आहे. फळ जमिनीवर ठेवलं, संकल्प सोडला. संकल्प सोडता बरोबर जमिनीवर ठेवलेलं जांभूळ तरररररर असं वरती यायला लागलं. 2 हात जांभूळ वरती आलं. भीमाला आनंद झाला. पण ते 2 हात वरती आल्यावर वर गेलं नाही, 2च हात वरती आलं. म्हटलं का हो वर जात नाही? म्हटलं आता पुण्य संपलं तुझं. कोणी आहे का तुला मदत करायला पुण्याची? माझी भाऊ आहेत ना, देतील. मग न द्यायला काय झालं? अर्जुना दान करतो, भीमा नकुला दान करतो, सहदेवा धर्मराजा 4ही भावांनी पुण्य दिलं. महाराज 4 भावांनी पुण्य दिल्यानंतर 4 भावांच्या पुण्याच्या जोरावर 2-2 हात ते जांभूळ वरती आलं. एकूण 10 हात जांभूळ वरती आलं. लाखवासियांनो अजून 2 हात फांदी शिल्लक होती. अजून 2 हात. कोणी आहे का भीमा? आमच्या सौ आहेत. द्रौपदी हो माग तिला. द्रौपदी पुण्य दे. ते म्हणे सगळ्यात उशिरा मला अगोदर मागितलं असतं तर 5 भावांचं डिपॉझिट जप्त झालं नसतं. पण विश्वास नाही ना माझ्यावर तुमचा. ते म्हणत बोलू नको, वेळ नाही. तू बोलली तर हे प्रकरण वाढेल आणखी. ऐक जरा, थोडं नरमाईनं घे. तू पुण्यदान कर. तिनं आवरली बाजू आणि पुण्यदान केलं. किती हात वरती यायला पाहिजे होतो जांभूळ? फक्त 2 हात. द्रौपदीने संकल्प सोडता बरोबर 2 हात वर आलं नाही, 10 हात सुनीता विल्यम सारखं खाली आलं. सुनीता तर आले की नाही? परत आल्या हिंदुस्थानात. अंतराळात राहिल्या. अंतराळात राहिलेलं ते जांभूळ खाली आलं ना 10. अरे बापरे. आता ही घाबरली. त्यावेळेला त्या साधूने सांगितलं अरे पुण्यच नाही रे हिच्या पदरात. असू द्या जा निघा. पांडव पुढे निघाले, द्रौपदी मागे. लाई 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 झाली. महाराज हिनं अगोदर भाषण दिलेलं होतं ना लांब लचक, त्याच्यामुळे फारच वाईट वाटत होतं तिला. ते म्हणे पुण्यच कसं नाही, पुण्यच कसं नाही, पुण्यच कसं नाही. एकदम भाषण दिलं की बोलायला आपल्याला जागा सुटत नाही. एक दिवस माझी बायको मला म्हणे तुम्ही असेच येईन, तुम्ही तसेच येईन, असंच करता आणि तसंच करता.
मी जर मेली तर तुम्ही काय कराल? बाय काय बोलतील याचे काय? म्हटलं मी पागल होईन. मग ते म्हणे तुम्ही दुसरं लग्न करसान काय? म्हटलं पागल माणसाचा भरोसा असते काय? काय बी करू शकते, त्याचं काय खरं असते का ते? तू म्हटलं मारायचा विचार सोडून दे, मला पागल व्हायचं नाही बापा. बाईला आवरणं फारच कठीण आहे महाराज. मध्ये मध्ये झोपेची अडी आली की ही फवारणी करावीच लागते, त्याला इलाज नाही. नाही तर लोक माना टाकतात. कीर्तनकाराला पीक कळालं पाहिजे काय चाललंय, नाही तर नुसतं पीक आहे उभं पीक. हा तसं नाही, लगेच फवारणी. मी लगेच पंप काढतो महाराज, माझा पंप रेडीच असतो पंप. चला, झोपेची वेळ आहे साहजिक आहे. आणि तुम्ही सगळे शेतकरी माणसं आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. चला, पुण्यच नाही तिच्या पदरात. रडणाऱ्या द्रौपदीची समजूत काढायला नारद महर्षी आले आणि ते म्हणतात का रडते आता? ते म्हणे बाबा 5 नवऱ्यांची सेवा केली हो जीवाभावानं, पण पुण्य नाही. का पुण्य नाही त्याचं कारण काही लक्षात येत नाही. ते म्हटले आता रडू नको, कारण ऐकायचंय का? ऐकायचंय. 5 पतीची तू जीवाभावानं सेवा केली द्रौपदी, फक्त एकदा सूर्यपुत्र कर्ण रथात बसलेला पाहला आणि त्या रथाच्या दिशेनं तू तुझी मान वळवली. द्रौपदी, कर्णाच्या रथाच्या दिशेनं तू वळवलेली मान मनासहित वळालेली होती, ध्यानात ठेव. पती सेवेतून, संत सेवेतून, गुरु सेवेतून आणि प्रभुनिष्ठ जीवनातून सेवेतून मान जर मनासहित वळाली लाग कर, तर आयुष्यभराच्या पुण्याच्या कमाईचा झिरो होतो, क्षय होतो. जर क्षणभर वळवलेलं मन आयुष्यातलं सगळं पुण्य संपवत असेल, तर ज्यांची मन रात्रंदिवस प्रपंचात आहे त्यांचं पुण्य कधी व्हायचं महाराज? ही काळजी तुम्हाला मला जरी नसली, भरकटलेल्या मनाच्या लोकांना, तरी तुमचे माझे मायबाप असलेल्या तुकोबाऱ्यांना जरूर आहे. म्हणून तुकोबाऱ्या म्हटले, हे साधका, अरे क्षणभर वळवलेलं मन एवढा प्रताप करतो बेड्या. म्हणून या लाखच्या उत्सवातल्या मंडपातून भगवान महादेवाजवळून एवढाच संदेश घरी घेऊन जा. कोणता? नये वाटू मन, नये वाटू मन, नये वाटू मन, हो नये वाटू मन, नये वाटू मन, नये वाटू मन, नये वाटू मन,
प्रमाण अंतःकरणात कोरून ठेवावी अशी तुकोबारांची प्रज्ञा आहे. जेव्हा जेव्हा आपलं मन आपल्या बापाच्या विरोधात जायला सांगेल तेव्हा त्या मनाला म्हणा नाही वाटू मन. जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या नवऱ्याला भावापासून वेगळं करायची दुर्बुद्धी होईल तेव्हा हाही प्रमाण म्हणा सगळ्या महिलांनी नाही वाटू मन. ज्या दिवशी आपल्या बापापेक्षाही आपल्या आईपेक्षाही आपण मोठे झालो असं तुम्हाला वाटायला लागेल त्या दिवशी म्हणा नाही वाटू मन. बापाच्या विरोधात जाऊन लग्न करण्याची इच्छा मुलीला होईल, बापाचं नाव गेलं तरी चालेल, जाऊ द्या मला माझं प्रेम महत्वाचं आहे अशी दुर्बुद्धी ज्या दिवशी तुम्हाला होईल त्या दिवशी विशाल महाराजांचे शब्द आठवू नका, कोणत्या कवितेचे शब्द आठवू नका, जगातलं तत्वज्ञान ऐकू नका. माझ्या तुकोबारांच्या एवढ्या प्रमाणाला घरी घेऊन जा पोरीओ. नाही वाटू मन, मी माझं मन वाटणार नाही. इज्जतदार माणूस आपल्या मनाचा प्रवास करत नाही. त्याला माहितीये माझं मन मला अधोगतीला नेईल, मला त्रास देईल. ते काय मनाचा प्रवास करताय? शेतकऱ्याकडून शेती जशी करायला शिकतो माणूस, बापाकडून पोरगा, तसा परमार्थ आपण. म्हणजे ज्या दिवशी शेतीला काहीच काम नाही त्या दिवशी आपण रानाकडे जातो, जमिनीकडे. नोकरदाराला जर ड्युटीला सुट्टी असली नोकरीला तर तो फिरून सुद्धा ऑफिसकडे जात नाही त्या दिवशी. काम असो नसो सुट्टी आहे ना, चुकूनही जात नाही ना. इथंही नोकरदार असतील कोणीच जात नाही. त्याला कधी माहिती पडलं तुमचं ऑफिस जळालं तो म्हणते जळू दे, सुट्टीच्या दिवशी जळालं, आमच्यावर काय येणार आहे. नोकरदार सुट्टीच्या दिवशी ऑफिसकडे जात नाही. घ्यावं इज्जतदार शेतकऱ्याकडून नोकरदारानं. अरे काहीच काम नाही जमिनीत त्या दिवशी आमचा बाप शेतीकडे जातो. त्याला जाणारी माणसं विचारतात पाटील अरे काय काम काढलं रानात आज? आपल्या बापानं त्या माणसाला सांगावर काम काही नाही गड्या, येतो म्हटलं चक्कर मारून. अरे काहीच काम नाही मग काय रिकामा चक्कर मारतो? तुमच्या माझ्या बापानं दिलेलं उत्तर आहे पोरा, अरे जमीन आपली माय येले का? आईकडे काम असते तेव्हाच नाही, कधी कधी तिला मिठी मारायला आणि कधी कधी तिचा आशीर्वाद घ्यायला सुद्धा गेलं पाहिजे. तसं केवळ केवळ मनाची वाटप करायला कीर्तन ऐकू नका, मनाची वाटप करायला परमार्थ करू नका. कधी कधी आपलं भलं व्हायला आणि भलं झालेल्याचं कृतज्ञता अंतःकरणातली व्यक्त करायला मंदिरात आलं पाहिजे. काय मागायलाच रोज देवाला येता इंटरनॅशनल भिकारी बनून? मी इंटरनॅशनल भिकारी, तुम्ही इंटरनॅशनल भिकारी, आणि देवाकडे जायचं पदर पसरायचा आता नवीन हे दे ते दे. अरे शरीर उत्तम आहे, 2 तास तुम्ही मांड्या घालून एका जागेवर बसू शकता, याच्यापेक्षा काय मागता देवाला दुसरं? हे मांडी घालता नाही येत लोकांना बऱ्याच. 2 तास लोकांचे डोळे उघडे राहत नाही, कानानं ऐकू येत नाही, मान स्थिर राहत नाही, करोडो रुपये पडले घरात पण शरीर नाही साथ देत त्या लोकांना. तुमच्या पायानं मंडपात येता आणि तुमच्या पायानं घरी जाता. हे अजून उत्तम चाललंय देवा, एवढं वय झालंय, ज्याचं जे वय आहे त्यानं ते म्हणावं एवढ्या वयात अजून या वयाला साजेस आमचं शरीर आहे, बरं आहे देवा तुझे उपकार आहे, काही देऊ नको बाबा दुसरं, हे एवढं उत्तम टिकू दे, दुसरं काय मागायचं तुला? 6 वाजेला सकाळी हार्ट अटॅकनं माणसं मरून राहिले, पहाट झोपेत. इतकं कठीण पिलू आहे त्या अटॅकचं, काय यमानं पाठवलं ते? ऑप्शन नाही महाराज त्याच्यावर. महाराजांच्या वडिलांचं वय 62 वर्षाचं आहे, हार्ट अटॅकनं गेले. कळत नाही माणसाचा मृत्यू कोण्या दिवशी, कोण्या ठिकाणी, कोण्या दारात. अरे लाख मध्ये विशाल महाराजांचं दुसरं कीर्तन होईल का परत? हेही नाही सांगू शकत. सांगणारा ते काय माझ्या बापदादाची जागीरदारी आहे का? आयुष्य म्हणजे मक्तेदारी आहे का ती? संपलं चांगल्या चांगल्यानं जावं लागलं सत्ताधीशांना. काय काढलं तुमचं माझं? नाही हे कॅबिनेट मंत्री, कॅबिनेट मंत्री मरण आलं की मंत्री नाही, मरण आलं की आमदार नाही, मरण आलं की पद नाही, मरण आलं की जात नाही, मृत्यू आला की सन्मान नाही, जात नाही, पद नाही, प्रतिष्ठा नाही, मोठेपण नाही, वय नाही, मरण विचारत नाही, निष्ठुर आहे तो काळ. तरी चालली वाटप रोज. ऐक थांबव तिला जरा. काही न देखावे ते भिन्न, दुसरं काही पाहू नको बाबा. 2 इंद्रियांची मनुष्याला जीवनभर काळजी घ्यावी लागेल, ती तुकोबारीने या अभंगातून शिकवली सुद्धा. 1 डोळ्याची आणि 2 कानाची. चुकीचं पाहू नका आणि चुकीचं ऐकू नका, तुमच्या मनाचा प्रवास होत नाही, कधीच होत नाही. चुकीचं पाहिलंच नाही तर काय प्रवास होईल मनाचा? दिसेल त्यात चूक शोधणाऱ्या लोकांचा मनाचा प्रवास होतो.
दिसेल त्यात आहे ते खूप चांगलं आहे. तुकोबारांची नजर पहा ना तुम्ही. काही न देखावे ते भिन्न. तुकोबारे पाहत नव्हते महाराज. तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई. लोक हसता हे माहिती आहे मला, पण माझे कान नाही तिथं. लोक निंदा करता हे तुकोबारेंना माहिती आहे, पण तुकोबारे म्हटले मला ऐकू येत नाही, मी करू काय. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका माळीदादाच्या शेताच्या बांधावर तुकोबारे भजनाला आले. ऐका, गोड उदाहरण आहे तुकोबारांच्या चरित्रातलं. माझ्या काही आवडीचे उदाहरण आहे, त्यातलं एक उदाहरण आहे. ऊस लावलेला होता शेतात आणि तुकोबारे तिथं भजनाला बसले. तुम्ही बोर नाही नोकरच झाले अजून, मला आवाज द्या. तुम्ही शांत कीर्तन ऐकता याचा मला आनंद आहे. तर तुकोबारे ऊसाचं पाणी वाहतंय जोडजोड 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 आणि थंड शीतल छायेमध्ये तुकोबारे भजनाला बसले. अख्खा दिवस गेला महाराज. तुकशेट म्हणायचे तुकोबारेंना, तुकशेट. संध्याकाळ झाली आणि तुकोबारेंचं भजन चाललेलंच आहे. ते शेताचा मालक आला फेरफटका मारायला. तिथं आल्यानंतर त्याने तुकोबारेंना पाहिलं. तुकशेट, रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणा एकदा, रामकृष्णारी म्हणा, रामकृष्णारी. महाराजांनी नमस्कार केला. रामकृष्णारी म्हटलं. कधी आले भजनाला? पहाटेपासूनच आलोय. बर 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 बर. महाराज घरी जाणार आहे का आता सरळ? हो घरी जाणार आहे. थोडं थांबा, मी जाऊन आलो. एका नोकराला सोबत घेतलं आणि तो रानाकडे गेला. त्यानं त्याच्या शेतात पेरलेल्या ऊसातून ऊसाची मोडी काढून आणली, बांधली आणि तुकोबारांजवळ आणून ठेवली. तुकशेट, घरी जाता जाता एवढी ऊसाची मोडी घेऊन जा. पोरं खाण्यासारखी झाली, खातील घरी ऊस. तुकोबारे म्हटले, काल आमच्या घरी याच कारणामुळे वाद झाला हुआ. तुम्ही काही आणत नाही आणत नाही, आज घेऊन जातो. घेतली ऊसाची मोडी, खांद्यावर घेतली तुकोबारेने. गावाकडे निघाले. देहूत पोहोचता बरोबर अख्ख्या देहूतली लेकर तुकोबारेंकडे ऊस मागायला आली. ओ बाबा आम्हाला ऊस द्या हो, ओ बाबा आम्हाला ऊस द्या हो, ओ बाबा द्या हो आम्हाला ऊस. आलेल्या प्रत्येकाला तुकोबारेंनी ऊसाचं खांड द्यावं. प्रत्येकाला, हा घ्या घ्या, तुम्ही घ्या, तूही घे रे बाळा, तूही घे. वाटत 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 तुकोबारे वाड्यापर्यंत पोहोचले. तुकोबारेंची कन्या भागीरथी पळतच आली बाहेर आणि तुकोबारेंच्या पोटाला येऊन घट्ट मिठी मारली. का कुणास ठाऊक, देव जाणे, स्त्री जातीमध्ये हा स्वभावच दिलाय परमेश्वराने. तुम्हाला जर मुलगी भगवंतानं दिली असेल तर तुम्ही आठवड्यानं घरी जा, तुमचं पोरग थैल्या होऊ शकतं, पण तुमची पोरगी केवळ पोटाला मिठी मारते, ती मागत नाही महाराज काही. त्याला बाप घरी आल्याचं आगळं वेगळं समाधान असतं. काही म्हणा, पण पोराच्या जातीपेक्षा लेकीबाईला जास्त माया आहे, जास्त प्रेम आहे. पोटाला मिठी मार, मागितलं नाही काही, घट्ट मिठी मारून. त्यावेळेला तुकोबारे म्हटले, भागीरथी ऊस घ्या, बार बार घ्या. मोठी माणसं आपल्या मुला बाळांना सुद्धा आहो जाऊनी बोलतात. अरे का रे, मारवाडी समाज पहा तुम्ही. सेठ ये पैसे देने थे, गुड्डू शेठ के पास दे देना. गुड्ड्या 9वीत, गुड्डू शेठ के पास दे देना. ते जर आपल्या बापाला म्हटलं तर आपला बाबा दे त्या मॅटाजो. सन्मान असला पाहिजे. माझे वडील माझ्या मोठ्या भावाला गोपाल शेठ म्हणता महाराज. माझ्या मोठ्या भावाचं नाव गोपाल आहे. मला आठवत नाही माझ्या वडिलांनी माझ्या भावाला गोपाल शेठ. माझ्या वडिलांना सवय गोपाल शेठच म्हणतील काय. गोपाल शेठ कुठे रे? माझ्या मोठा भाऊ. अरे आपणच शेठ आहे, आपणच मालक आहे या भूमीचे. हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज छत्रपतींच्या जमिनीचे, विचाराचे, त्यांच्या संस्कृतीचे खरे मावळे आपणच आहे. आपणच ते सांभाळायचं असतं. घ्या भागीरथी ऊस घ्या.
ऊस घेतला आणि खायला लागल्या. तेवढ्याच जिजाबाई बाहेर आल्या. देणाऱ्याने एकच ऊस दिला होता का? स्वर बरोबर आहे ना की थोडा वाढव? ठीक आहे ना गुरुजी? कमी झालं थोडा? अरे बापरे. शेतकऱ्याने एकच ऊस दिला होता का? ठीक आहे ना? साहजिक आहे. राग आहे ना ती स्त्रीच आहे ना, नाही मुळीच होती. मग एकच जी जे पोरं भेटले दिवतले त्यांना ऊस वाटत 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 आलो. वाटता वाटता पोरीची आठवण आली म्हणून तेवढा एक काढून ठेवला बहुतेक. बायकोची नाही आले आठवण. तिच्याकरता बरं ठेवला, भागीरथी करता निदान बरं ठेवला बाबा तिच्याकरता तरी. तो को बरं म्हटले काढून ठेवला बिवला नाही मी. तो राहाला. ते मागणारे पोरं संपले म्हणून ऊस राहिला. एखादं लेकरू वाढलं असतं तर भागीरथीचा नंबर गेलता समजा. जिजाबाई म्हणता मालक, अरे ज्या लेकरांना तुम्ही ऊस वाटत वाटत आले त्या एकाचाही बाप तुमच्याबद्दल देऊच चांगलं नाही ना बोलत. काय ऊस वाटता त्यांना? तुकोबऱ्यांनी दिलेलं उत्तर सांगतो. महाराज म्हटले जिजे ते माझ्याबद्दल चांगलं बोलत नाही म्हणून त्यांच्या लेकरांना ऊस वाटणं सोडू का? अगं ते जर वाईट बोलणं, निंदा करणं, माझा द्वेष करणं हे चुकीचं काम असून थांबवत नसतील तर मी माझं ऊस वाटायचं, साखर वाटायचं गोड काम थांबवतो. कारण माझं ठरलेलं आहे. तेव्हा तरी पायाची पडावे, जनदेवा तरी पायाची पडावे. जनदेवा तरी पायाची पडावे पडावे. देव तरी पायाची पडावे. जनदेव तरी पायाची पडावे पडावे. जनदेव तरी पायाची पडावे. जनदेव तरी पायाची पडावे. जनदेव तरी पायाची पडावे. जनदेव तरी पायाची पडावे. देव तरी पायाची पडावे. त्यांची स्वभावे कायम गाज. त्यांची स्वभावे कायम गाज. जनदेव तरी पायाची पडावे. जगात तुकोबारे म्हटले माझी नजर थांबलेली. मी माझा मनाचा प्रवास थांबवलेला आहे. जे जगाला माझ्यात दिसतंय त्याचा विचार मी करत नाही. काही न देखावे ते भिन्न. आणि मी त्यांच्या स्वभावाचा विचार करत नाही. ते माझ्याबद्दल काय बोलताय याचा विचार मी करत नाही. कारण त्यांची स्वभाव आहे काय का मला काय काम आहे. मला त्यांच्यात प्रत्येकात देव दिसतो एवढं मात्र सत्य आहे. तुकोबारे म्हटले मला जाणवत आहे की प्रत्येकात परमात्मा आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ. जर त्यात जनदेव तरी पायाची पडावी भूमिका माझ्या जगण्याची असेल तर मी काय लोकांचा
विनाकारण त्रासाला आणि त्यांच्या रोषाला सामोरं जाऊ. मी ठरवलंय काही न देखावे ते भिन्न. इतका मनाचा प्रवास थांबवल्यामुळे तुकोबाऱ्यांना आपला प्रवास साधता आला. इथला प्रवास थांबवला म्हणून वैकुंठापर्यंत सरळ प्रवास गेला. किती सरळ. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. हरीच्या काला माझी अद्भुत वर्तले. हरीच्या काला माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन निजधामा गेले. मानव देह घेऊन निजधामा गेले. निळा मने सकळा सविता तुझविले. कुठंही मला अडचण आली नाही का. मी मनाचा प्रवास थांबवला. तुम्ही थांबवा, तुम्ही थांबवा. काही न देखावे ते भिन्न नये वाटू मन. जेव्हा जेव्हा वाईट करण्याची वृत्ती होईल म्हणा नये वाटू मन. जेव्हा जेव्हा पाप करण्याची वृत्ती होईल म्हणा नये वाटू मन. एवढं चरण कळालं ना खूप झालं आपल्या कीर्तनाचं.